नमस्कार, मी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. पावसाळ्यात हृदयाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पावसाळा सुरू झाला की वातावरणात ओलावा वाढतो, तापमानात बदल होतो. अशा वेळेस हृदयाच्या रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कारण पावसाळ्यात संसर्ग, रक्तदाबातील चढउतार, आहारातील बदल आणि औषधामधील अनियमितता यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. म्हणून या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे संसर्गापासून स्वतःचा बचाव करा. पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप, संडासला पातळ लागणं, संडासमधून रक्तस्राव होणं आणि इतर संसर्गांचे प्रमाण वाढते. यापासून बचावासाठी आपले हात वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवा. पावसात भिजल्यानंतर लगेच कोरडे कपडे घाला, कारण पावसाळ्यामध्ये न्यूमोनिया होण्याचा धोका जास्त असतो. ताप, सर्दी, खोकला किंवा इतर संसर्गाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, कारण संसर्गामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचे दूषित अन्न, तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, मसालेदार व तिखट पदार्थ, शिळे अन्न व रस्त्यावरचे अन्न, स्ट्रीट फूड टाळा. घरचे ताजे, संतुलित, प्रोटीनयुक्त अन्न खाण्यास प्राधान्य द्या. यामुळे संसर्गाचा धोका टाळला जाऊ शकतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवा. हृदयाच्या अनेक रुग्णांना उच्च रक्तदाब किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी असण्याची समस्या असू शकते. त्यामुळे जेवणात अतिरिक्त मीठ टाळा. जेवणात बनवताना मीठ न टाकता वरून 2 ते 3 चिमूट म्हणजे 2 ते 3 ग्रॅम मीठ घेणं गरजेचं आहे. एका वेळच्या जेवणामध्ये फक्त 1 चिमूट मीठ घेण्यात यावे. पापड, लोणचे, चिप्स व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळा. डॉक्टरांनी सांगितलेल्या आहाराचे पालन करा. जितकी 24 तासामध्ये लघवी होते, साधारणपणे त्याच्यापेक्षा 100 ते 200 ml पाणी जास्त घेणे गरजेचं आहे. यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी साचण्याचा धोका कमी होतो आणि हृदयावरील ताण कमी राहण्यास मदत होते. चौथी गोष्ट, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखणे याकडे दुर्लक्ष करू नका. जर छातीत जडपणा किंवा वेदना जाणवत असतील, चालताना किंवा विश्रांती घेताना दम लागत असेल, हृदयाचे ठोके अनियमित वाटत असतील, अचानक खूप थकवा जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाचवी गोष्ट, सूज आणि वजनावर लक्ष ठेवा. हृदयाची कार्यक्षमता कमी असल्यास शरीरात पाणी साचू शकते. त्यामुळे पायांना सूज येणे, पायाच्या घोट्यांना सूज येणे, वजन अचानक वाढणे, झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण वाढलेले वजन हृदयविकाराचा धोका वाढवू शकते. सहावी गोष्ट, स्वतःहून औषधं घेऊ नका. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, संडासला पातळ लागणं यासाठी स्वतःहून औषध घेणं चुकीचं ठरेल. कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. काही औषधांचा हृदयावर, किडनीवर, लिव्हरवर व रक्तदाबावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं नवीन औषध सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला निश्चित घ्या. सातवी गोष्ट, औषधं व फॉलोअप नियमित ठेवा. हवामान बदललं तरी उपचारांमध्ये खंड पडू देऊ नका. औषधं वेळेवर घ्या. नियमित तपासण्या करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयाचे अनेक आजार सुरुवातीला फारशी स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत. म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम व योग्य जीवनशैली, नियमित तपासण्या आणि योग्य उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण दुर्लक्ष केल्यास हृदयाचा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये हृदयरोग, कोरोनरी आर्टरी डिसीज, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर आणि हृदयाच्या इतर विकारांवर मूळ कारणांवर काम केलं जातं. मॉडर्न होमिओपॅथीची विशेष क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही उपचार पद्धती मी स्वतः विकसित केलेली उपचार पद्धती असून ती सायंटिफिकली डेव्हलप्ड आणि प्रूव्हन आहे. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये 2,15,000हून अधिक गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. तर स्वतःची काळजी घ्या, आपले हृदय सुरक्षित ठेवा. मॉडर्न होमिओपॅथी सदैव आपल्यासोबत आहे.